नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज बघणार आहोत आपण इयत्ता 9वी क्लास 9th इंग्लिशचा लेसन द लास्ट लेसन। हा जो लास्ट चॅप्टर आहे आपला इंग्लिशचा, त्याचे आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर बघा आता सुरू करूया। द लास्ट लेसन म्हणजे शेवटचा बोध किंवा धडा। I started for school very late that morning and was in great dread of a scolding। म्हणजे मी त्या दिवशी शाळेला उशिरा निघालो आणि माझ्या मनामध्ये धास्ती होती ऑफ अ स्कोल्डिंग। स्कोल्डिंग म्हणजे की एखाद्या वेळेला आपल्याला ओरडतं कोणी तर त्याला ओरडण्याला स्कोल्डिंग। स्कोल्डिंग स्पेशली बिकॉज एम हॅमल म्हणजे मिस्टर हॅमल हॅड सेड दॅट ही वुड क्वेश्चन अस ऑन पार्टिसिपल्स। म्हणजे शाळेला जायला मला उशीर झाला, त्याबरोबरच माझ्या मनामध्ये धास्ती भरलेली होती की सरांनी आम्हाला, मिस्टर हॅमल होते, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पार्टिसिपल्सवरती प्रश्न विचारणार आहे। अँड आय डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम आणि मला त्याबद्दल त्याचा पहिलं अक्षरसुद्धा माहिती नव्हतं। फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स। काही क्षणासाठी तर मी विचार केला की मी तर इथून पळून जातो आणि शाळेच्या बाहेरच कुठेतरी वेळ माझा घालवतो। इट वॉज सो वॉर्म सो ब्राईट। वातावरण प्रकाशमय आणि एकदम उबदार होतं। द बर्ड्स वेअर चर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वुड्स। म्हणजे झाडांच्या फांद्यांवरती पक्षी चिवचिव करत होते। अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉमिल द पर्शियन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग। तसेच तिथं एक शेत होतं, त्या शेताच्या मागच्या बाजूला एक सॉमिल होतं, तर तिथं पर्शियन सैनिक जे होते ते कवायती करत होते। वेन आय पास्ड द टाउन हॉल देर वॉज अ क्राऊड इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड। जेव्हा मी गावाच्या हॉल शेजारून जात होतो तेव्हा तिथं गर्दी जमलेली बघितली आणि त्या बुलेटिन बोर्ड म्हणजे की ज्या बोर्डवरती बातम्या लिहिल्या जात होत्या तिथं सर्व लोक जमा झालेले होते। फॉर द लास्ट 2 years ऑल अवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर। मागच्या 2 वर्षातील सर्व खराब ज्या न्यूज होत्या, बातम्या होत्या, त्या बोर्डवरूनच आम्हाला कळत होत्या। आय थॉट माय सेल्फ व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ। मी तर स्वतः मनातल्या मनात विचार केला की काय झाले असेल। देन तेव्हा ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो। तर जेवढं जोरात मला शक्य होईल तेवढं पटकन मी पळत गेलो। द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस रीडिंग द बुलेटिन। म्हणजे लोहार, वाचर म्हणजे घड्याळ सुधारवणारा व्यक्ती आणि ॲप्रेंटिस म्हणजे त्यांचे हाताखालचे कामगार, ते सर्वजण काय करत होते तर त्या बुलेटिन न्यूज वाचत होते। कॉल्ड आफ्टर मी, मला मागून आवाज आला, डोंट गो सो फास्ट बॉय। हे मुला जोरात पळू नको। यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम। म्हणजे तुझ्या शाळेमध्ये जाण्यासाठी खूप वेळ आहे तुला अजून। आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी। मला वाटलं कोणीतरी माझी गंमत करते। अँड रिच मिस्टर हॅमल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ। आणि कसं तरी मी पळत पळत मिस्टर हॅमलच्या छोट्याशा गार्डनमध्ये पोहोचलो। म्हणजे जी शाळा होती त्या शाळेच्या बाजूलाच गार्डन लागून होतं, त्या छोट्याशा गार्डनमध्ये तो पोहोचलो। युजली व्हेन स्कूल बिगॅन देअर वॉज अ ग्रेट बसल। म्हणजे नेहमी काय व्हायचं की जेव्हा शाळा सुरू व्हायची तर तिथं आजूबाजूला कुजबूज चालायची, लोकांची बसल म्हणजे कुजबूज, खूप साऱ्या लोकांचा बोलण्याचा गोंधळ। विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट। आणि तो आवाज होता तो रस्त्यावरती सुद्धा ऐकू येत होता। द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क, तसेच बेंच उघडणे बंद करणे। लेसन रिपीटेड इन युनिसन, तसेच मोठमोठ्या आवाजामध्ये सर्व मुलं एकत्र काहीतरी म्हणणे। व्हेरी लाऊड, खूप मोठ्या आवाजात। अँड द टीचर्स ग्रेट रूल रॅपिंग ऑन द टेबल। आणि शिक्षकांच्या टेबलावरती जी पट्टी राहायची तर ती पट्टीचा आवाज यायचा ठोकण्याचा। बट नाऊ इट वॉज ऑल्सो स्टील। परंतु आता सर्वचं सर्व एकदम शांत होतं आज। थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट। खिडकीमधून मी माझ्या वर्गमित्रांना बघितलं। ऑलरेडी इन देअर प्लेस, तर ते त्यांच्या जागेवर अगोदरच बसून गेलेले होते। अँड मिस्टर हॅमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयरन रूलर अंडर हिज आर्म। तसेच मिस्टर हॅमल यांनी त्यांची जी लोखंडाची पट्टी होती ते त्यांच्या काखेमध्ये घेऊन ते पुढे मागे चालत होते। आय हॅड टू ओपन द डोअर। आता मला दरवाजा उघडायचा होता। अँड गो इन बिफोर एव्हरीबडी, आणि मला सर्वांच्या समोर जायचं होतं।
यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लस्ट. तुम्ही विचार करू शकता की कशा प्रकारे मी घाबरलेला असेल. अँड हाऊ फ्रायटन्ड आय वॉज. आणि माझ्या मनामध्ये किती धास्ती भरलेली असेल. बट नथिंग हॅपन. परंतु तसं काहीही घडलं नाही. यम हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. तर मिस्टर हॅमल यांनी माझ्याकडे बघितलं आणि एकदम नम्रपणे किंवा एकदम दयेपणे त्यांनी सांगितलं की गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स. हे फ्रान्स, तू तुझ्या जागेवरती जाऊन पटकन बस. वी वेअर बिगिनिंग विदाउट यू. आम्ही तर तुझ्याशिवाय सुरुवात केलेली आहे शिकवायला. आय जम्प्ड ओव्हर द बेंच. मी पटकन बेंचवर जाऊन उडी मारली. अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. आणि माझ्या बेंचवर जाऊन बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट आय सॉ दॅट अवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. जेव्हा मी माझ्या बेंचवरती बसलो आणि माझ्या मनामधली धास्ती कमी झाली तेव्हा मी बघितलं की आमचे जे शिक्षक होते ते एकदम सुंदर हिरव्या कोटमध्ये त्यांनी घातलेला होता. हिज फ्रिल्ड शर्ट अँड द लिटल ब्लॅक सिल्क कॅप ऑल एम्ब्रॉयडर्ड. तसेच त्यांनी फ्रिल्ड शर्ट म्हणजे त्यांच्या झालर असलेले शर्ट घातलेले होते. अँड द लिटल ब्लॅक सिल्क कॅप. तसेच रेशीमची काळी टोपी पण घातलेली होती छोटीशी. ऑल एम्ब्रॉयडर्ड. आणि सर्वांवरती कसं एम्ब्रॉयडर म्हणजे भरतकाम केलेलं होतं, नक्षीकाम केलेलं होतं. दॅट ही नेव्हर ओव्हर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डे. तसे कपडे ते फक्त एखाद्या तपासणीच्या वेळी किंवा फक्त बक्षीस समारंभाच्या वेळी घालत, त्या व्यतिरिक्त ते घालत नसत. बिसाईड, त्याशिवाय द होल स्कूल सीम सो स्ट्रेंज अँड सोलमन. तसेच पूर्ण जे शाळा होती ती एकदम अत्यंत अशी वेगळी आणि गंभीर वाटत होती. बट द थिंग दॅट सरप्राईज मी मोस्ट वॉज टू सी ऑन द ब्लॅक बेंचेस द विलेजर्स पीपल सिटिंग क्विंटली लाईक अवर सेल्स. आता गावामधील जे लोक होते ते मागच्या बेंचवरती शांतपणे बसले होते, जणू काही जसे विद्यार्थी बसतात त्याप्रमाणे शेवटच्या बेंचवरती सर्व लोक येऊन बसलेले होते गावकरी. ओल्ड हाऊसर म्हणजे गावातील जुने म्हातारे लोक विथ हिज 3 कॉर्नर हॅट. त्यांच्या डोक्यामध्ये 3 कोपरे असणारी टोपी घातलेली होती त्यांनी. द फॉर्मर मेयर, तसेच माजी महापौर. द फॉर्मर पोस्टमास्टर, तसेच अगोदरचे पोस्टमास्टर. अँड सेव्हरल अदर बिसाइड्स. तसेच इतर लोक बसलेले होते. एव्हरीबडी लुक्ड सॅड. आणि सर्वजण दुःखी दिसत होते. व्हाईल आय वॉज वंडरिंग अबाउट इट ऑल. मी सर्वांबद्दल आश्चर्य व्यक्त करत होतो. मिस्टर हॅमल माउंट हिज चेअर. मिस्टर हॅमल हे त्यांच्या चेअरवरती बसले. अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टर्न विच ही हॅड यूज टू मी सेड. तसेच त्यांनी सौम्यपणे आणि गंभीरपणे जसं माझ्याशी ते बोलले होते सुरुवातीला तशाच आवाजामध्ये ते बोलले. माय चिल्ड्रेन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. माझ्या मुलांनो, आज मी तुम्हाला शेवटचा जो लेसन आहे तो शिकवणार आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल ऑफ अल्सेस अँड लॉरेन. म्हणजे अल्सेस आणि लॉरेनच्या शाळांमध्ये फक्त जर्मन भाषा शिकवली जावी असे ऑर्डर आला आहे बर्लिनवरून. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो. आता उद्यापासून नवीन शिक्षक येणार आहेत. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. आता हा म्हणजे फ्रेंच भाषेमधील हा शेवटचा तुमचा लेसन आहे, शेवटचा धडा आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. तर मला वाटते की सर्वांनी एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यावं. व्हॉट अ थंडरक्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. हे शब्द ऐकल्याबरोबर माझ्यामध्ये एक प्रकारे मला आश्चर्याचा धक्का बसला. ओ ओ ओ दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल. आता त्या लक्षात आलं की अशा म्हणजे याच्यामुळे सर्व गावकरी इथं ह्या हॉलमध्ये जमा झालेले असावेत असं त्याला वाटलं. माय लास्ट फ्रेंच लेसन. माझा शेवटचा फ्रेंचचा धडा. व्हाय, का. आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. मला तर मोठ्या मुश्किलीने लिहिता येते. आय शूड नेव्हर लर्न एनी मोअर. मी तर अजून काही शिकलो पण सुद्धा नाही आहे. आय मस्ट स्टॉप देअर. मला थांबायला हवं. देन ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन. आणि त्याला स्वतः म्हणजे ते व्यवस्थित काळजीपूर्वक न शिकल्यामुळे स्वतःच्या मनामध्ये पश्चाताप येऊ लागला. फॉर सिकिंग बर्ड्स एग्स ऑर गोईंग ऑन द सार. म्हणजे मी पक्ष्यांच्या अंडे शोधत बघायचो किंवा मग गोईंग स्लायडिंग ऑन द सार. तसेच मी गावाच्या बाहेर नदीकाठी फिरत बसायचो. माय बुक्स दॅट हॅड सीम सच अ नॉयसेन्स व्हाईल ॲगो. माझे जे पुस्तक होते काही काळा अगोदर मला ते एकदम म्हणजे ओझवायचं. सो हेवी टू कॅरी. ते
घेऊन जाणं पण माझ्यासाठी कठीण होतं. माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट, तसेच माझं ग्रामर आणि संतांचा जो इतिहास आहे, वेअर ओल्ड फ्रेंड्स, तसेच माझे जुने मित्र, नाऊ दॅट आय कुडंट गिव्ह अप, मी त्यांना आता सोडू शकत नव्हतो. अँड मिस्टर हॅमल टू, आणि माझ्या मिस्टर हॅमललासुद्धा मी सोडू शकत नव्हतो. द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे, दॅट आय शूड नेव्हर सी हिम अगेन, मेड मी फॉरगेट ऑल अबाउट हिज रुलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज. जेव्हा मला समजलं की ते आता उद्यापासून राहणार नाहीत, ते दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, तर यावरून मला त्यांचा जो कठोर स्वभाव होता त्याबद्दल विसरून गेलो आणि मला वाटत होतं की ते माझ्यासोबतच राहावे. पुअर मॅन, बिचारा माणूस. इट वॉज इन ऑनर ऑफ धिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ. तर हा शेवटचा धडा शिकवण्यासाठीच त्यांनी त्यांचे जे सुंदर असे संडे क्लोथ घातलेले आहेत. अँड नाऊ आय अंडरस्टूड व्हाय द ओल्ड मेन ऑफ द व्हिलेज वेअर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम. आणि त्यामुळेच गावातील शेवट जे लोक आहेत ते मागच्या बेंचवर बसले असावेत असे त्याला वाटते. इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. कदाचित त्या लोकांना असं वाटत असेल की आपण शाळेमध्ये गेलो नाही आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडं पश्चाताप वाटत असेल त्यांना, म्हणून ते इथं आले होते. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग अवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस. आणि ते तिथं उपस्थित होते कारण ते जे मिस्टर हॅमल होते यांनी 40 वर्ष त्यांची विश्वासपूर्ण सेवा दिल्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी तिथं जमा झालेले होते. अँड ऑफ शोविंग देअर रिस्पेक्ट ऑफ फॉर द कंट्री दॅट वॉज देअर नो मोर. आणि ते त्यांच्या देशासाठी आदराचा भाव म्हणून आले होते की तो देश आता त्यांचा राहिलेला नव्हता, कारण परकीय लोकांनी त्याच्यावरती राज्य करत होते. व्हाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल दिस, मी हे सर्व विचार करत असताना आय हर्ड माय नेम कॉल्ड, मला माझ्या आवाजाची हाक ऐकू आली. इट वॉज माय टर्न टू रिसाईट, आता माझी बारी होती पाठ देण्याची. आय हॅड नॉट लर्न माय पार्टिसिपल्स, मी पार्टिसिपल्स पण शिकलेलो नव्हतो. अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड, त्यामुळे मी एकही शब्द बोलू शकत नव्हतो. आय हर्ड एम हॅमल टू से टू मी, डोंट स्कोल्ड यू लिटल फ्रान्स, म्हणजे आणि तेवढ्यात मिस्टर हॅमल मला म्हणाले आय डोंट स्कोल्ड यू, मी तुझ्यावरती ओरडणार नाही लिटल फ्रान्स. यू मस्ट फील बॅड इनफ, मला माहिती की तुला अगोदरच वाईट वाटत आहे. सी हाऊ इट इज, बघ कसं असतं. एव्हरी डे वी हॅव सेट टू अवर सेल्फ, आपण दररोज आपण स्वतःला म्हणत असतो बा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. आय विल लर्न इट टुमारो, मी उद्या शिकेल. अँड नाऊ यू सी व्हेअर वी हॅव कम आउट, आणि आपल्याला कळत पण नाही की आपण केव्हा म्हणजे ते गोष्ट होऊन जाते, वेळ होऊन जातो पटकन. दॅट्स द ग्रेट ट्रबल विथ अल्सेस, हाच समस्या आहे अल्सेसची. शी पुट ऑफ लर्निंग टुमारो, उद्यापासून ते तुमचं शिकवणं बंद करतील. नाऊ दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से टू यू, आणि ते व्यक्ती तुम्हाला म्हणतील हाऊ इट इज, हे कसे आहे. यू प्रिटेंड टू बी फ्रेंचमॅन अँड येट यू कॅन आयदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज, आणि तुम्ही तर फ्रेंचमॅन दिसताय, त्यामुळे तुम्हाला तुमची भाषा पण बोलता पण येत नाही आणि लिहिता पण येत नाही आहे. बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटल फ्रान्स, परंतु तू वाईट नाही आहे फ्रान्स. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच अवर सेल्फ विथ, तर आपण आपल्या कमतरता आहे त्या भरून काढल्या पाहिजे. युअर पॅरेंट्स वेअर नॉट अँग्जियस इनफ टू हॅव यू लर्न, तसेच तुझे जे आईवडीलसुद्धा आहे तर ते पण तुझ्या शिक्षणाबद्दल एवढे चिंताग्रस्त नव्हते. दे प्रिपेअर टू पुट यू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट द मिल, ते तुला एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या मिलमध्ये जाऊन काम करायला लावणार होते. सो ॲज टू हॅव अ लिटल मोर मनी, त्यामुळे तू थोडे जास्त पैसे कमवू शकशील. अँड आय हॅव बीन टू ब्लेम अल्सो, तसेच तू मला पण दोष देऊ शकतोस. आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लॉवर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन, तसेच मी तुला तुझा धडा शिकवण्याच्याऐवजी मला माझ्या गार्डनमध्ये फुलांना पाणी द्यायला सांगायचो. देन फ्रॉम वन थिंग टू अनदर, नंतर एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे मिस्टर हॅमल वेंट ऑन टू टॉक ऑन द फ्रेंच लँग्वेज सेईंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड. तसेच मिस्टर हॅमल आम्हाला सांगू लागले की फ्रेंच भाषा ही सर्वात उत्तम भाषा आहे जगातली. वी मस्ट गार्ड इट अमंग अस, आपण हिचं संरक्षण केलं पाहिजे. अँड नेव्हर फॉरगेट इट, आणि आपण हिला विसरलं सुद्धा नाही पाहिजे.
बिकॉज वेन अ पीपल आर इन्स्लेव्ड, त्यामुळेच लोक गुलामगिरीत आहेत. ॲज लॉंग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज. आपण गुलामगिरीत असलो तरी पण आपण आपल्या भाषेचा गर्व केला पाहिजे आणि आपल्या भाषेचं म्हणजे आपल्या भाषेचं जतन केलं पाहिजे. इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. आणि हेच भाषा त्यांना त्यांच्या तुरुंगातून बाहेर काढण्याची चावी ठरेल. देन ही ओपन अ ग्रामर अँड रीडर्स अवर लेसन. तेव्हा त्यांनी ग्रामरचे पुस्तक उघडले आणि आम्हाला शिकवायला सुरुवात आणि वाचायला सुरुवात केली. आय वॉज अमेझड टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. आता तर मला आश्चर्य होऊ लागलं की मला एवढं लवकर कसं काय समजतं आहे. ऑल ही सेड सीम टू सो इझी. आणि ते जे काही शिकवत होते ते मला खूप सोपं वाटत होतं. आय थिंक टू, मी विचारसुद्धा केला, दॅट आय हॅड नेव्हर लिसन टू सो केअरफुली. कदाचित मी कधीच यापूर्वी अशा प्रकारे काळजीपूर्वक ऐकलं नसेल. अँड दॅट ही हॅड नेव्हर एक्सप्लेन एनिथिंग विथ सो मच पेशन्स. किंवा त्यांनीसुद्धा आम्हाला एवढ्या शांततेने शिकवलं नसेल, संयमाने शिकवलेलं नसेल. इट सीम्ड ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे. तसेच तो व्यक्ती होता म्हणजे मिस्टर हॅमल होते, ते जणू काही आम्हाला एकाच यामध्ये सर्व शिकवू इच्छित होते की जे काही त्यांना सर्व ज्ञान आहे ते सर्व ज्ञान आमच्याशी ते वाटू इच्छित होते. अँड टू पुट इट ऑल इन टू अवर हेड ॲट वन स्ट्रोक. आणि एकाच खटक्यामध्ये ते आम्हाला सर्व आमच्या डोक्यामध्ये उतरवतील असं वाटत होतं. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. नंतर ग्रामरचा तास झाल्यानंतर आमचा आता लिहिण्याचा तास होता. दॅट डे मिस्टर हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. त्या दिवशी मिस्टर हॅमल यांनी आमच्यासाठी नवीन कॉपी आणल्या. ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड. तसेच त्यावरती सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं होतं फ्रान्स अल्सेस फ्रान्स अल्सेस फ्रान्स अल्सेस असं लिहिलेलं होतं. दे लुक्ड लाईक लिटल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवर इन द स्कूल रूम. ते कॉपी म्हणजे त्या नोटबुक अशा प्रकारे दिसत होत्या की जणू काही ते आमच्या सर्व नोटबुकवरती एकच चित्र आणि एकच प्रकारचं लिहिलेलं होतं. त्यामुळे जणू काही ते पूर्ण रूममध्ये आमच्या झेंडे लावलेले सगळ्या दूर असं वाटत होतं, कारण सर्वच बेंचवरती त्याच वया होत्या. हंग फ्रॉम द रोड ॲट द टॉप ऑफ अवर डेस्क. जणू काही रोडापासून तर आमच्या बेंचपर्यंत ते झेंडे रोवलेले अशा प्रकारे त्या दिसत होत्या वया. यू ऑट टू हॅव सीम हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. तुम्हाला असं वाटेल की किती सर्व व्यवस्थित बसले होते आणि प्रत्येकजण आपापलं काम करत होतं आणि सर्व शांत होते. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. फक्त एकच आवाज येत होता की लिहिण्याचा पेपरवरती पेन आणि लिहित होतो तेव्हा त्याचा आवाज येत होता फक्त. ऑन द रूफ, तसेच छतावरती द पिजन्स कूड व्हेरी लो. तसेच छतावरती जे कबूतर होते ते पण एकदम हळू आवाजामध्ये गाणे म्हणत होते किंवा ओरडत होते. अँड आय थॉट टू मायसेल्फ. आणि मी स्वतः विचार केला, विल दे मेक देम सिंग इन जर्मन इव्हन द पिजन्स. कदाचित ते जर्मन लोक या कबुतरांना पण आता जर्मनमध्ये गाणं म्हणायला लावतील का. व्हेनेव्हर आय लुक्ड अप फ्रॉम माय रायटिंग आय सॉ मिस्टर हॅमल सिटिंग मोशनलेस इन हिज चेअर. जेव्हा मी लिहित असताना वरती बघायचो मला असं वाटत होतं की जणू काही मिस्टर हॅमल एकदम स्तब्ध त्या खुर्चीवरती बसलेले आहेत. अँड गेझिंग ॲट वन थिंग. आणि एका गोष्टीकडे लक्ष म्हणजे बघत आहेत. देन ॲट अनदर. तसेच थोड्या वेळानंतर ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड इन द लिटल स्कूल रूम. म्हणजे सर्व त्या शाळेच्या रूममध्ये त्याला सर्व ते जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि ते जुन्या आठवणी ताज्या होत होत्या. फॅन्सी फॉर 40 years ही हॅड बीन देअर इन द सेम प्लेस. 40 वर्षापासून ते एकाच ठिकाणी होते. विथ हिज गार्डन आउटसाईड द विंडो. त्यांच्या खिडकी शेजारी छोटेसे गार्डन होते. अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम. आणि गार्डनच्या समोर त्यांचा क्लास म्हणजे वर्ग होता. जस्ट लाईक दॅट. तशाच प्रमाणे ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन वॉर्न स्मूथ अँड द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. फक्त जे बेंचेस होते त्या बेंच थोड्या प्रमाणे त्यांचे घासलेले होते कारण खूप वर्षे गेले होते है ना. तर त्यामुळे काय झालं की त्यांनी सांगितलं की ते शाळेतल्या रूम होत्या त्या पण तशाच होत्या, गार्डन पण तसं होतं. फक्त फरक काय झालेला होता की फक्त ज्या गुळगुळीत बेंच होते ते आता थोडे घासले गेलेले होते कारण खूप वर्ष झालेले होते. अँड द वॉलनट ट्रीज इन गार्डन वेअर टॉलर. आणि गार्डनमधलं जे वॉलनटचं झाड होतं ते सुद्धा थोडं उंच झालेलं होतं. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल.
पुअर मॅन, बिचारे त्या माणसाला सर्व सोडून जात असताना खूप वाईट वाटत असेल. 2. हिअर हिज सिस्टर्स मुव्हिंग अबाउट इन द रूम अबोव. तसेच पॅकिंग देअर ट्रंक्स. तसेच त्यांची जी बहीण होती ती वरच्या खोलीमध्ये त्यांचं सामान बांधत होतं, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे. कारण त्याला दुसऱ्या दिवशी देश सोडून जावं लागणार होतं. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री. लिहिण्याचा तास झाल्यानंतर आमचा आता इतिहासाचा तास होता. अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बी बी बो बू आ. हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. मुलं ओरडत होते बा बी बे, जे काही ते शिकवलं होतं इतिहास तासामध्ये ते, आणि मला त्याची आठवण होत होती शेवटच्या पाठाची. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. आणि चर्चवरची जी घड्याळ होती त्यामध्ये 12 वाजले. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द पर्शियन्स रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर अवर विंडो. तसेच आमच्या खिडकीमध्ये पर्शियन सैनिक हे त्यांची कवायत संपवून परत येत होते, तर ते ट्रम्पेट म्हणजे ते ढोल वगैरे वाजतात, त्याचा आवाज आमच्या खिडकीमध्ये येत होता. मिस्टर हॅमल स्टूड अप. मिस्टर हॅमल आता उभे राहिले. व्हेरी पेल, एकदम निस्तेज होऊन. इन हिज चेअर, त्यांच्या चेअरवरून उभे राहिले. आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल. आजपर्यंत मिस्टर हॅमल मला कधीही एवढे उंच वाटले नाही जेवढे ते मला आज वाटत आहे. माय फ्रेंड्स सेड ही. ते म्हणाले, माझ्या मित्रांनो, ते म्हणाले आय बट समथिंग वॉज चोकिंग हिम. ते मी म्हणत होते, परंतु त्यांचा गळा भरून आलेला होता, दाटून आलेला होता, कारण त्यांना सर्व सोडून जावं लागत होतं. ही कुड नॉट गो ऑन. आणि ते पुढे एकही शब्द बोलू शकले नाही. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड. आता ते फळ्याकडे वळले. टूक अ पीस ऑफ चॉक. त्यांनी छोटा खडू हातामध्ये घेतला. अँड बिअरिंग ऑन विथ ऑल हिज माईट. आणि त्यांच्या पूर्ण शक्तीने ही रोट अ लार्ज ॲज ही कुड. आणि जेवढं मोठं लिहू शकत होते तेवढं मोठं लिहिलं त्यांनी. व्हायवाला फ्रान्स. व्हायवाला फ्रान्स म्हणजे लॉंग लिव्ह फ्रान्स, म्हणजे फ्रान्स चिरंजीवी राहो. देन ही स्टॉप अँड लीन हिज हेड अगेन्स्ट द वॉल. तसेच त्यांनी त्यांचं शिकवणं थांबवलं आणि त्यांची मान भिंतीकडे बघून खाली झुकवली. अँड विदाउट अ वर्ड. आणि एकही शब्द न बोलता ही मेड अ गेस्चर टू अस विथ हिज हँड. आणि त्यांनी त्यांच्या हातांनी आम्हाला खून केली की स्कूल इज डिसमिस. शाळा संपलेली आहे, यू मे गो. तुम्ही जाऊ शकतात. तर अल्फोन्सी दौडेट यांनी ही हा लेसन लिहिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा लेसनचा आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन बघितलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओवरती. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.